वंदो चक्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्या नटनाघरा द्वयकरा विगेणादिदोषाहरा सबंधे जडजीवतारुणिवरा क्रोतावृता ही धरा दातारा करुणांकरा वरमते द्यावे भो गुरुजरा वसुदेवसुतं देवं कंसजाणोरमर्दनं देवकी परिमानन्दं कृष्ण वन्दे जगद्गुरुं सह्याद्रिशिखरे रम्ये आत्र्यणो सूयनन्दनं स्तवन्दे परमानन्दं श्रीदत्तात्रेयं जगद्गुरुं पौत्रं विशालदेवस्य नित्यमुक्तिप्रदायकं मालने परमानन्दं वन्दे श्रीचक्रधरं वन्दे श्रीचक्रधरं श्री दत्तात्रेय महाराज की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की श्री गोपाल कृष्ण भगवान की। हे गोविंद हे गोपाल हे दयानिधान हे गोविंद हे गोपाल हे दयानिधान हे गोविंद हे गोपाल हे दयानिधान हे दयानिधान हे गोविंद हे गोपाल हे दयानिधान तया ज्ञानियाचे निदर्शने पापा होते पुरचरणे तयाचा विहरण करावा कवणे भलते निवंदावे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी। या परमार्गाला आदिगुरु श्री दत्तात्रेय प्रभूंच्या अवतार दिनाच्या निमित्ताने होत असलेला श्री गीता पारायण नामस्मरण सप्ताह द्वैतपपूर्ती हा सोहळा अखंडित चालू असलेला 24 वर्षाचा हा सोहळा। ह्या सोहळ्याला खऱ्या अर्थाने आपणा सर्वांना एकत्रित करून साधनवंतांना आचार्यगणांना एकत्र करून विचारांची मांडोळी आपल्याला अतितृप्त होईपर्यंत ह्या ठिकाणी उपलब्ध होत असते। ज्यांच्या विशेष मार्गदर्शनाने ज्यांच्यावर नितांत अशी श्रद्धा आपली सगळ्यांची आणि त्या श्रद्धेपोटी त्या उदार अंतकरणाने अखंडित ह्या ठिकाणी ज्ञानयज्ञ चालू असतो। असे श्रद्धेय प्राप्तस्मरणीय ज्ञान भास्कर पंथावधी असलेल्या उत्कृष्ट अशा संस्कृत महाविद्यालयाचं प्राचार्यपद त्यांच्याकडे आहे असे आमचेही श्रद्धास्थान आदरणीय श्रद्धेय मंदिराचे संचालक बाबाजी ह्या कार्यक्रमाला अवघ्या मानभाव संप्रदायामध्ये
एक वेगळी ओळख, पुन्हा ज्या कलेला जपलेला आहे असे शिल्पकार, सगळ्यांचे आवडते, पंथामध्ये सगळ्यांचे मामा आहेत असे आदरणीय श्रद्धेय आमचे मामाजी, वयोवृद्ध ज्ञानवृद्ध आदरणीय श्रद्धेय अण्णा ह्या ठिकाणी आहेत. आदरणीय श्रद्धेय पूजनीय स्नेही बिटरगावकर बाबाजी ह्या ठिकाणी आहेत. आदरणीय श्रद्धेय आमच्या अतिशय जवळचे स्नेही सन्मित्र पुरुषोत्तम दादाजी बेडकर, आदरणीय श्रद्धेय उत्कृष्ट असे कीर्तनकार आहेत. बऱ्याच वेळेस त्यांच्याशी बोलावं असं वाटतं, परंतु योग कमी आहे, धावतं युग आहे. बऱ्याच वेळेस कीर्तन ऐकण्याचा योगही आला, यूट्यूबच्या माध्यमातून मिळतो. असे आमची श्री क्षेत्र जाळीचा देवनिवासी आदरणीय दादाजी, ज्यांच्या सूत्रसंचलनाने आपण ह्या ठिकाणी एकत्रित झाले असे आदरणीय श्रद्धेय आमचे, त्यांच्या नावातच नाव म्हटलं की विनोद येऊन जातो आणि खऱ्या अर्थाने ते बोलणं त्यांचं खूप सुंदर आहे. असे आदरणीय श्रद्धेय सन्मित्र स्नेही आदरणीय दादाजी, आदरणीय अजून नाव मला काही वाचता येणार नाही चष्मा नसल्यामुळं, सुभाष दादाजी, आदरणीय आदरणीय श्रद्धेय दत्तराज दादाजी, झालं सगळं. आदरणीय श्रद्धेय आमचे स्नेही गोपाल दादाजी, हे सगळेच आदरणीय संत मंडळी ह्या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय सर्वच तपोषणी माता, सश्रद्धा अंतकरणाने एकत्रित झालेले आपण सर्वच जाणते नामधारक बंधू आणि भगिनी, माता पिता, आजची तारीख 12 महिनाही 12 आणि वर्षाकडे बघताना एकाच इकडं तिकडं झालेला आहे 21 आणि 12 24 वर्षाला सप्त्याला वर्ष झाले 24, तारीखही 12/12 आहे. खऱ्या अर्थानं मी माझं भाग्य मी समजेल की आज मला बाबांनी ह्या सगळ्या थोर सगळे मंडळी ह्या ठिकाणी माझी बसण्याची योग्यता नसताना मला या ठिकाणी बसवल्यानंतर माझ्या विषयाला पहिल्यांदाच इथं थोडीशी कुठेतरी कमतरता भाषेला असं मला जाणवायला लागलं. असो, असलेलं स्नेह आणि असलेलं प्रेम, त्या प्रेमापोटी ह्या थोर आचार्यांच्या समोर मी ह्या ठिकाणी बसून आपल्यासमोर काय बोलणार, त्यांच्यासाठी तर बोलणार नाही, हे सगळे जाणते मंडळी आहे. आपल्यासाठी थोडा संवाद करण्याचा आपण प्रयत्न करणार आहे. बाबांनी गेल्या 2 महिन्यापासून पूर्वी सांगितलं की तुमच्याकडे एक सेवा आहे. मोठ्यांनी सांगावं एखाद्या लहानशा लेकराला की बेटा तुला एक काम करावं लागणार आहे, ती आज्ञा आहे, ती परवानगी आहे. हो बाबा, काही हरकत नाही. विषय दिला लीळा चरित्रातील जीवनमूल्य, अभ्यास करावा लागणार आहे. कारण जीवनाचं मूल्य कशामध्ये आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. लीळा चरित्रामध्ये अनेक लीळा आहेत, अनेक सूत्र आहेत, पण एका सूत्राचं एका चरित्राचं आपल्याला चिंतन करावं लागणार आहे. मला एक आवडलेलं खूप सुंदर असं चरित्र आहे आणि तेही सर्वात पहिल्यांदा प्रत्येकाच्या कानावर ऐकलेलं ते सूत्र आहे, ते चरित्र आहे. गुजरातचा त्याग झाला, महाराष्ट्रामध्ये प्रभूंचं आगमन आहे, श्री प्रभूंची भेट झाली, ज्ञानशक्तीचा स्वीकार त्या ठिकाणी झालेला आहे.
ज्ञानापाठी वैराग्य हे पहिल्यांदा त्या ठिकाणी आम्हाला प्रभूंनी कृतीतून शिकवून दिलेलं आहे. चरित्राकडे बघत असं इथून जीवनाचा आता खऱ्या अर्थाने मूल्य आपल्याला कळतील काय काय आहे. आम्ही सांगत असतो, प्रत्येकाला सांगत असतो, बेटा हे कर, ते कर, ताई हे करा, ते करा, भांडे धुवा, चहा करायचा, कपडे धुवा लागणार आहे, झाडू लागणार आहे, इथं परमार्गाची सेवा करायची, सांगावं लागतं आम्हाला. पण सांगण्यापूर्वी आम्ही स्वतःकडची तयारी करतो का? आम्ही स्वतः कधी हातात झाडू घेतो का? आम्ही कधी चटी हातामध्ये घेतली का? ही कृती करावं लागते. हे आम्हाला चरित्राने शिकवलं आहे. तो परमात्मा आहे, तो साधनदाता आहे. जीव अज्ञानी आहे. कोणी केला तेव्हा करणारा हा जीव आहे. कोणीतरी करताय तेव्हाच आपण करू. कोणाचं तर बघतो त्यावेळेस आम्ही करत असतो. पण भगवंतांनी पहिली कृती केली आहे. निघाले तिथून, ज्ञान झालं. आता वैराग्य कसं करायचं सांगतायत, कृतीतून सांगतायत. पुढे काही अंतरावर सारबडली आहे, आपण बघितली हो, बघितली. आताच किती जंगल आहे त्या ठिकाणी, त्यावेळेस किती असेल. त्या जंगलामध्ये आहे. जाताना सहजाने गेले रस्त्याने. आम्ही रस्ते बघतोस. आमची 4 व्हीलर गाडी आहे आता मोन्ने देवापर्यंत जायला लागली, ससारक्षण बाबापर्यंत जाऊ लागली आहे. आता रस्त्याशिवाय पर्याय नाही. गाडी जात नसेल तर आम्हाला जायला कंटाळा वाटतो, चालणं होत नाही, पाय दुखतात, गुडघे दुखतात, अनेक प्रकारच्या व्याधी आम्हाला लागलेल्या आहेत. भगवंत त्या जंगलामध्ये जात असताना अंगाला काटे लागली आहेत, भिंद निघतायत. साध्या साध्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टीत खूप मोठं काही शिकवून गेलेलं आहे. कारण की वैराग्य आहे. अरे त्यागामध्ये शांती. गीतेने बी आम्हाला सांगितलं की त्यागामध्ये शांती आहे. आम्ही तर ह्या सुखासाठी, ज्या शांतीसाठी फिरतोय, ज्या समाधाना आम्ही साठी फिरतोय, समाधान कुठे प्राप्त आहे? लाखो रुपयाचा, करोड रुपयाचा बंगला आमच्या घरात आम्ही बांधलेला आहे. घरामध्ये नाही त्या सुविधा घरामध्ये उपलब्ध केलेल्या आहेत, परंतु सुख नाही आहे. ज्या काळामध्ये आमचे घर साधे होते, सारवल्या जात होते, त्यावेळेस झोप लागत होती. आज तर आमच्या घरामध्ये 5-5 हजाराची, 10-10 हजाराची गादी आमच्या घरामध्ये आहे. बेड कितीचा ते माहीत नाही, पण गादी 5-5, 10-10 हजाराच्या पुढची गादी आहे. एसी घरामध्ये लागलेला आहे, तरी झोप लागत नाही. बेचैन आहात तुम्ही. पैसा तुमच्याजवळ भरपूर आहे, धन आहे तुमच्याजवळ, सोनं आहे, गाडी आहे, सगळं काही आहे, परंतु तरी सुखी नाही हो तुम्ही. तरी सुखी नाही आहे. सगळं असून सुखी नाही. समाधान हवंय, प्रत्येकाला समाधान आहे. हे का सांगतोय की परमात्मा त्या जंगलामध्ये आनंदाने आहे. आशा नाही आहे. जीवाला आशा आहे, प्रत्येकाला आशा आहे. मला आशा आहे की मला काहीतरी प्राप्त झालं पाहिजे. प्रत्येकाला आशा आहे मला याच्यातून काहीतरी प्राप्त झालं. जिथं आशा आहे, जिथं माणसाला मला हे हवं आहे, ही अपेक्षा आहे, जिथं अपेक्षा असतात ना तिथंच दुःख आहे. तिथं दुःख आहे. इथं काहीच नाहीये, फक्त जंगलामध्ये राहायचं आहे. त्या जंगलातलं कंदमुळ अरोगणीला आहे. बराच काळ निघत चाललेला आहे. लीळा चरित्रातलं जीवनमूल्य बघायचं आहे आपल्याला. त्या जंगलामध्ये असलेले पारधी आहे, त्यांना एक उच्च पद हवंय. त्या पारध्यांना मुख्य पद हवं आहे. आमच्यामध्ये एखाद्या पदासाठी आम्ही लढतो ना, लढत नाही असं नाही आहे, लढतो, परंतु आम्ही एकमेकाच्या मुंड्या कापून लढतो, एकमेकाला टोचून लढतो, एकमेकाचं वैर निर्माण करून आम्ही लढत असतो. तिथं वैर नाही आहे. त्यांच्या मनामध्ये की आपली एक स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेतून जो जिंकेल तो उंच पदावर कुठेतरी बसणार आहे, त्या खुर्चीवर तो बसणार आहे, तो त्याचा एक राजा बनणार आहे. त्या पारध्यांचा एक मुख्य कोणीतरी बनला पाहिजे, त्याच्यासाठी स्पर्धा लागलेली आहे. मग स्पर्धा कशी? वेगळी स्पर्धा आहे ती. जंगलातून ससा का पकडल्यानंतर त्याला सोडायचं आहे. सोडलं त्याला. ज्यांनी हा ससा ज्याच्या कुत्र्याने पकडला, ज्याच्याजवळ तो ससा येईल
तोच ह्या ठिकाणचा राजा बनेल, तो ह्या ठिकाणचा मुख्या बनेल. ठरल्या पद्धतीनेच पैज लागली. जंगलात सोडल्या गेलं, पळतायत त्याच्या मागं. ससा पळतोय पुढं, कुत्रे त्याच्या मागं पळतायत. त्यांच्या मागं पारधी लक्ष ठेवून तेही पळतायत. बराच अंतर कापला गेला. सशाच्या मनामध्ये भीती आहे, इतकी भीती की आता काही क्षणामध्ये माझा अपघात होणार आहे. आमच्या मनात भीती नाही आहे, आमचंही मरण आमच्या डोळ्यासमोर असून सुद्धा भीती नाही आहे. मरण तर कोणाला नको आहे? मरण कोणाला हवं आहे का? असं मरण प्रत्येकाला येणार आहे, कोणाला नको आहे. हिचं का म्हटलं मी की प्रत्येकाला येणार आहे हे माहिती आहे, तरी मरणाला आम्ही घाबरत नाही. मरणा मारून विजयी व्हावे, मरण हे माझे. मरण कोणाला नको आहे? प्रत्येकालाच आहे. इथं मरण नको आहे म्हणून आम्ही घाबरतो आहे. प्रत्येकाला मरणाची भीती आहे, प्रत्येकाला मरणाची भीती आहे. त्याला सुद्धा भीती आहे. पळतोय, खूप पळतोय, कंत्याने पळतोय. विसावा कसा घेता येतो? घेता येत नाही. 2-2 कुत्रे मागे ते पकड, खूप मोठं लहाला करते, पळताय, जीभ बाहेर निघलेली आहे. कधी पकडतील सांगता येत नाही. पळतोय. कुठेतरी क्षणाचा विसावा घेतला, बघितलं आजूबाजूला तर झाडाखाली मागे तर माणसाचे पुढेही एक पुरुष दिसतोय. त्याला काय कळतोय? माणसाला कळाला नाही, जीवाला कळाला दिसतो. तो एक प्राणी आहे, पण त्याला कळालं, ती नजर कळाली. त्या मूर्तीकडे बघत असताना, श्रीमूर्तीकडे बघत असताना त्याला काय कळायला माहित नाही, परंतु तिथं जावा असं वाटलं मनाला आणि गेला, पटकन मांडी खाली जाऊन बसला, लपला तिथं. आणि काही क्षणामध्ये ती प्राणी, कुत्रे तिथपर्यंत आले. ते लहाला करत तिथे उभे राहिले. कळालं, त्यांनाही कळालं, ते शांत उभे आहे. पारधी आले, त्यांनी शांत उभे राहिले. माणूस शांत कधीच राहत नाही. बोलले, अहो आमचा पैजीचा ससा आहे, आमचा दोनदा आमच्या भानगडी होतील, आमचा वाद विलेला सोडा तुम्ही. भगवंतांनी बघितलं त्यांच्याकडं. शांत आहे, बोलण्याची इच्छा नाही आहे. 12 वर्ष निघून गेले, मौन अवस्थेमध्ये बसलेले आहेत. भगवंत आहे. कोणासाठी मौन धरले? एका कवींनी खूप सुंदर म्हटलं आहे, मौन का धरले विश्वाच्या जीवना. विश्वाच्या, या विश्वातल्या एका जीवासाठी मौन धरलं आहे. का धरलं मौन? पारध्यांनी बोलताच बरोबर भगवंत बघतायत त्यांच्याकडे. आता बोलावं लागणार आहे. कशासाठी? कोणासाठी? की त्यांना आता इथून आता ज्या खऱ्या अर्थाने जे कार्य आहे, जीव धरण्याचं कार्य आहे, जो व्यसन भगवंताला ते सुरुवात होत आहे, याचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे. खऱ्या अर्थाने जीवन मूल्याचा पहिला संदेश इथं ह्या चरित्रातून भगवंत देत आहे. आणि त्यांना सांगितलं, अरे तो तुमचं काही खात नाही ना, या जंगलातलं तो गवत खातो, या नदीचं पाणी पितोय, फिरतोय, जंगलामध्ये आनंद घेतोय, काही त्रास नाही, कोणाला त्रास नाही. घाबरट येतो का म्हणून त्याला मारतात तुम्ही? अतिशय गोड भाषेत भगवंत बोलतात. ती गोड तर आम्हाला बोलता येत नाही हो. आम्ही कधी कोणाशी गोड बोलतो का? घरातली सासूबाई सुनेशी कधी गोड बोलत नाही, सून कोणाशी एकमेकाशी गोड बोलत नाही, आम्ही भावाशी गोड बोलत नाही, माणसं माणसांशी गोड बोलत नाही आहे. कुठं गोड बोलता येतं? तिथं प्रभूंची भाषा आहे, ती देवाची भाषा आहे, गोड आहे. परिवर्तन त्या क्षणाला तिथं परिवर्तन झालं. नम्रपणे ते हात जोडून बसले. भगवंतांनी त्यांना निरूपण करायला सुरुवात केली आहे. अरे का म्हणून तुम्ही मारतात? प्राणी आहे तो. इथं तो काय आहे? इथं आला म्हणजे काय आला? तो क्षरण आलेला आहे. जो इथं क्षरण आला त्याला मरण कसलं? आम्ही भगवंताकडे जातो, देवाकडे जातो, नामस्मरण करतो. का करतो? आता निर्हेतुक भावनेने करणारे कमी आहे, हेतुक जास्त आहे. आता आमच्या ठिकाणी आता आपल्या इथं सप्ताह आहे, नामस्मरण सप्ताह आहे, गीतापालन सप्ताह आहे, प्रवचन सप्ताह आहे. आमच्याकडे सप्त्याची प्रथा नाही बाबा.
आमच्याकडं लोकनाट्य तमाशेचा सप्ताह असतो, 4-4, 5-5 दिवस ते असतात. कशी परिवर्तन होणार आहे? त्यांना कुठं चरित्र करणार? त्यांना सूत्र कधी कळणार आहे? तुम्ही जाणते मंडळी आहात. ते देवाकडे येतात, येत नाही असं नाही. तिथलचेही भक्त येतात देवाकडे. तुम्ही येतात ते वेगळ्या भावने येतात, ते येतात ते वेगळ्या भावने येतात. 20 रुपयाचं नारळ घेतात, फोडतात देवाकडं आणि पटकन निघून जातात. एक तुकडं फेकायचं, मध्ये बाहेर निघून जायचं, पूर्ण नारळ आपण खायचं. कशा फक्त मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून नारळ फोडल्या जातं. आम्ही मनोकामना पूर्ण नाही, देव तर सगळं देणार आहे, तो तर सगळं काही देणार आहे. आमचा भाव आहे, फक्त भाव आहे. इथं तेच आहे की इथं शरण आल्या काही मरण असे. तो आला ना, त्याला मरण नाही आहे. मी शरण जा, शरण मी आलो तुझला परेशा, माधव कुंज बिहारी. फक्त त्याला शरण जाण्याची गरज आहे. हा भगवंताला शरण आलेला आहे. बस देवा तूच सांभाळणार आहे आता मला. मनामधला भाव आहे, नाही बोलू शकत, पण तेवढ्याच पाडद्यामध्ये बदल झालेला आहे. त्या एका सूत्राने परिवर्तन झालेलं आहे. ब्रह्मविद्येचा जन्मही ह्या सूत्रामधून आहे. खऱ्या अर्थाने जीवनाचं मूल्य ह्या सूत्रातून आहे. एका सस्याच्या निमित्ताने पारध्यांना निरोपण आहे. माणसाच्या निमित्ताने नाही ब्रह्मविद्येचा, की एका सस्याच्या निमित्ताने ब्रह्मविद्येचा जन्म होतो आहे. माणूस शरण जात नाही, नम्रता माणसाजवळ नाही. मी कालही बोललोय काही ठिकाणी की माणसाच्या ठिकाणी जो दंडोत करण्याचा पूर्वीचा भाव आहे तो बदलला. आता छातीपर्यंत हाताला, पुढे छातीपर्यंत डोक्यापर्यंत जातो माहीत नाहीये. पूर्वी तो वाकत होते हो. नम्रता खूप महत्वाची, खूप मोलाची आहे. जो देह मानवाचा दिलेला आहे, ह्या देहामधला जीव आहे आणि जीवाचं खऱ्या अर्थाने जे मूल्य आहे हेच कळालं नाही माणसाला. लीळाचरित्राचं जीवन मूल्य म्हणजे काय, जीवनाचा अर्थ जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत लीळाचरित्रातलं जीवन मूल्य आम्हाला कळणार नाही. की लीळेतला एक एक लीळा आम्हाला जीवन मूल्य आहे, एक एक लीळा महत्वाची आहे. मग जीवन एवढं आहे की आपलं देह आहे, या देहाकडे आम्ही विचार कधी केला तर 13.5 कोटी लाख 13.5 कोटी रुपये खर्च करून सुद्धा देह मिळणार नाही. मिळेल का? किती करोड रुपये द्या, लाखो रुपये द्या, अब्ज रुपये द्या, तुम्ही देह मिळत नाही. याची किंमत माणसाला कळाली नाहीये. देहामधल्या जीवाची किंमत माणसाला कळाली नाहीये. एका अवयवाची किंमत माणसाने काढत बसलात तर तुमच्याकडून हिशोब लागणार नाहीये. सहज मिळाल्याची किंमत माणसाला राहत नाही. सहज कधी प्राप्त झालं तर मिळत नाही. हाच कार्यक्रम आम्ही आमच्या बाबांनी कधी थोडं वेगळ्या पद्धतीने इथं खूप चांगलं अजून नियोजन, अजून चांगलं, अजून म्हणजे एवढंच की 2 खुर्च्या बाहेर ठेवायच्या, 50 रुपये तिकीट कधी ठेवलं असतं तर पब्लिक अपुरी पडले असतं, हाला अपुरं पडलं. काहीतरी वेगळं आहे असं वाटतं माणसाला, काहीतरी वेगळं आहे असं वाटतं. परिवर्तन आहे जीवन. परंतु जे श्रद्धावान लभते ज्ञान, ज्याला श्रद्धा आहे, जिथं भक्ती आहे ना, ते ज्ञान प्राप्त करत असतात. म्हणून संख्येने आपण किती त्याचा विचार आपल्याला करायचा असं नाही. मी सांगत होतो की जीवनातलं खऱ्या अर्थाचं जे मूल्य आहे इथं भगवंतांनी सांगितलं, तेही पारध्यांना सांगितलं. का म्हणून हिंसा तुम्ही करतात? हिंसा त्याग केला, एका क्षणात एका सूत्रामध्ये बदल झाला. एका सूत्रामध्ये थोड्या वेळचं निरोपण, पण परियो इतकं बदल झाला. पारधी म्हणजे मारणारे, पक्षी मारणारे, तिथं जे प्राणी मारणारे, हिंसा करणारे माणसं, एवढा बदल होतो. अभि तुम्ही माणसं आहेत. माणसाचा आहार काय आहे, माणसाचा वागणं कसं आहे, वागणे शरीर माणसाचं, वागणं पशुचं, अशी परिस्थिती झालेली आहे. खूप खूप बदल झालेला. बाहेर बघतो आम्ही, बघतात तुम्ही सुद्धा बघतात किती बदल झालं. तरुण मंडळी कोणाचं कोणी ऐकत नाही. कुठं कोण कसं जातं का? की त्यांना चरित्र माहीत नाही, त्यांना सूत्र माहीत नाही, त्यांना गीता माहीत नाही. म्हणून लीळा चरित्राचा अभ्यास करताना, लीळा चरित्राकडे बघत असताना एक एक सूत्र, एक एक शब्द महत्त्वाचा आहे. या सूत्रातून आम्हाला भगवंतांनी हे सांगितलं, हे जीवन तुमच्या खऱ्या अर्थाने जगायचं असेल तर तुम्ही माणसासारखं जगा.
तुकडोजी बाबा त्यांच्या पदात तेही म्हणतात ना, माणूस कसला हवा तुम्हाला सांगा तरी मी शोध करी, तव बोले प्रभू के विलवाणी कुटील नको हसला तसला. कसला माणूस हवाय भगवंता तुला, जो फिरणार. अरे तुझ्या घे ना, किती माणसं पाहिजे, आमच्या सांगवीमध्ये भरपूर आहे, घेऊन जा. भगवंत म्हणतात की माझ्याकडे तर खूप मोठं यदुकुळ होतं, पण व्यसनाच्या अधीन होऊन पूर्ण संपलं. फक्त व्यसनामुळे संपलं. म्हणून जीवनाला व्यसन नको आहे. हे जीवन मूल्य आहे. व्यसन नको आहे. पडद्यांना इथून मुक्त केलं आहे. त्या हिंसेपासून त्यांना वाचवलं आहे. हिंसा करायचीच नाही. म्हणून नम्रता ह्या इथं ठिकाणी शिकवली. ह्या गोष्टी माणसांमध्ये ज्यावेळेस आमच्या घरामध्ये आमच्या तरुण मंडळींना, लहान मुलांना ज्यावेळेस आम्ही छोट्या लहानशा गोष्टी आम्ही त्यांना सांगू ना, त्यावेळेस त्यांना लक्षात येईल. पुढच्या जीवन मूल्याकडे आम्ही आणखीन चरित्राकडे पुढे एका सूत्राकडे आपण जाणार. खूप सुंदर आहे, अतिशय सुंदर आहे. आपण प्रिय बोललो पाहिजे. प्रिय बोलणं आमच्याकडून होत नाही. नवीन खूप चांगलं प्रिय बोलतात. ते उदाहरण म्हणून सांगेल तुम्हाला. नवीन लग्न झालं की पतिदेव आपल्या पत्नीचं इतकं वर्णन करतात, खूप सुंदर वर्णन करतात. आणि इतकं वर्णन की पूर्ण भाजी मंडी, पूर्ण आपल्या मंडी भरती नाही आपली रोजची, ते पूर्ण बापा हिरवगार, लाल टमाटे, असं तसं भरपूर काही वर्णन करतात. काय कोकिळेसारखा आवाज आहे. 2-4-5 वर्षांनी त्यांच्याकडे पुन्हा कधी गेल्यानंतर त्याच ठिकाणी कधी पुन्हा विचारलं, अहो आमचे पती खूप चांगले सांगणारी जी मुलगी, ज्या स्त्री असती, तीच 4-5 वर्षांनी सांगते की नाही हो त्यांच्यात खूप बदल झाला, खूप बदलले. ते पूर्वी मला कोकिळा म्हणत होते, आज काय म्हणतात? आज ते काही नाही म्हणतात म्हणे, जर्सी गाईसारखा आवाज काढते. किती बदल होतो माणसामध्ये. कशामुळं? प्रिय. ज्यावेळेस ती व्यक्ती प्रिय असते त्यावेळेस आमचं बोलणं बदलतं. ज्यावेळेस तीच व्यक्ती असते, घरातले तेच माणसं असतात, सुरुवातीचं प्रेम शेवटपर्यंत राहत नाही राहत. तिथं बदलतात आणि ते प्रिय वक्तृत्व आमचं राहत नाही. म्हणून प्रिय बोलणं आम्हाला बोलता आलं पाहिजे. हेही चरित्राने शिकवलंय आम्हाला. आणि जीवनामध्ये ह्या खऱ्या अर्थाने ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत. जगत असताना आनंदाने जगण्यासाठी आमचा आहार महत्वाचा आहे. घरामध्ये वावरत असताना, घरामध्ये राहत असताना, घरामध्ये एकमेकाची राहत असताना प्रिय बोलणं महत्वाचं आहे, हे चरित्राने सांगितलं आहे. वागणं मला चरित्राने शिकवलं. आहार कसा असला पाहिजे हे चरित्राने शिकवलं. हे जीवनमूल्य नाही तर काय आहे? जीवनमूल्यच आहे. थोडासा आवाज आल्यानंतर घरात भानगडी होतात का? तुमच्याकडे होतात? भांडं पडलं तरी भानगडी होतात. तुला कळत नाही का? असं नाही का? तसं नाही का? त्या भानगडी इतक्या होतात. ते 8-8 दिवस बोलत नाही, महिना बोलत नाही. बोलायचंच नाही माझ्यासोबत, आता बोलायचंच नाही. आणि कधी एखादी म्हणजे ती भानगड इतकी लवकर संपली नाही तर ती खूप मोठ्या टोकावर जाते आणि इतका बदल होतो त्या भानगडीमुळे. एवढं परिवर्तन म्हणजे माणसामध्ये एवढा विचार म्हणजे वेगवेगळे विचार येतात. ते घर फुटायला सुद्धा वेळ लागत नाही. भगवंत चरित्रातून तेही सांगतात. भांडण होतं ना आमच्या घरात, होत नाही का? तुम्ही शेतकरी मंडळी आहात. आता काय परिवर्तन झालं माहीत नाही. बैलगाड्या आहेत आपल्याकडं, आहेत ना? बैलगाड्या आहेत. आणि त्या बैलगाड्या ज्यावेळेस शेतामध्ये आपण असतो, शेतामध्ये बैल सोडल्या जातात, ते खेळतात, मारामारी करतात, हाणामारी करतात, इतके झुंजतात एकमेकावर, शिंगाने शिंग झुंजतात, रक्तबंबाळही होतात एकदा कदाचित. एवढी परिस्थिती त्यांची हे होऊन जाते. पण संध्याकाळी ज्यावेळेस ते आल्यानंतर आपल्या कोट्यामध्ये ज्यावेळेस भांडल्या जातात त्यावेळेस ते कुशीला कुश लावून बसतात, एकमेकाला चाटतात. हे सूत्र आहे भगवंताचं की जे वेळेस भांडण आहे आपले,
एकी कोटीची बैल भांडती झुंजती परी कुशीशी कुस लावून बैसते. ते एका ठिकाणी येऊन बसतात. आमच्यामध्ये काय झालं, एवढं काय परिवर्तन झालं? आमचं एकमेकाचं जमत नसेल तर आम्हाला प्रिय वक्तृत्व काय कळणार आहे? महात्म्याने प्रिय वक्तृत्व असणं हे गरजेचं आहे. प्रिय वक्तृत्व माणसाच्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. आम्हाला हे सूत्र जोपर्यंत कळत नाही, हे चरित्र जोपर्यंत कळत नाही, तोपर्यंत पुढच्या चरित्राकडे आम्ही जातच नाही. भांडण आमच्यातलं मिटत नाही. भांडण मिटवण्यासाठी द्वारकाधीश गोपालकृष्णाने प्रयत्न केला, नाही त्या ठिकाणी थांबले. ते युद्ध झालं. 40 लाख लोकांच्या गर्दीमध्ये ते युद्ध झालं. ते झालंच. तेच आमचे चौथे पंचकृष्ण श्री प्रभू बाबा फक्त हात वर केले तरी भानगडी थांबलेले आहेत. आज आमच्या घरामध्ये ज्यावेळेस वाद निर्माण होत, कोणीतरी प्रतिष्ठित व्यक्ती पूर्वी होते, आज काय माहित नाही, काय परिवर्तन झालं समजत नाही. आम्ही मोठ्यांचं ऐकतच नाही. बदल होऊन गेला, पूर्णपणे बदल झाला. पूर्णपणे. पूर्वी बाबांनी सांगितलं, आवाज दिला की पटकन जमायचो आम्ही. घरामध्ये सगळे लेकरं एकत्र येत होते. आज कोणी आवाज दिला तरी कळत नाही. आम्ही भानगडीला पेटतो, इतकं भानगडीला पेटतो की आमचे घराचे 4-4 तुकडे झाले. 4 रस्त्याला 4 घराचे दरवाजे झाले. कशामुळे? फक्त वादामुळे, भानगडीमुळं. पण आम्हाला आजही एकत्र राहता येत नाही. तर तुम्हाला चरित्र कुठं कळालं? जीवनाचं मूल्य या चरित्रामध्ये, या सूत्रामध्ये, की तुम्ही एकत्र या, बसा, तुम्ही भानगडी करा, तेवढ्या पुरत्या करा, तेवढ्या पुरता करा. झाल्या ना, संपल्या ना. मठाच्या पुढे झाडणं सुरू आहे. लोकबैसंच्या हातामध्ये झाडू आहे. झाडता झाडता त्या ठिकाणी दादोस उभे आहेत. काही कचरा उडला अंगावर. आचार्य श्री नागदेव आचार्य छेडे दिसत नाही. एवढे महात्मे या ठिकाणी उभे आहे. कचरा ओढला त्यांच्या अंगावर. बोलले, तोंडा काही शब्द असे येतात भानगडीमध्ये, थोडं रागामध्ये. क्रोधात भवंती समोह समोह श्रुती भ्रम. श्रुतीचा भ्रंश होतो माणसाकडून. क्रोध असा आहे की क्रोधामध्ये आम्ही काय बोलून जातो हे कळत नाही आम्हाला. भगवंत ऐकतात ते वाद. ऐकतायत. खूप खूप मोठ्या टोकापर्यंत तो वाद गेलेला होता. आचार्य श्री देवाचार्यांना स्वामींनी सूचना केली की या इकडं. भानगडी काय, कशामुळं आहे? त्यावेळेस, त्या चरित्राच्या वेळेस, अरे तुम्ही तर महात्मे आहात, समजदार आहात. आपल्याकडं बघताना कोण कसं बघताय, आपल्याकडं आपण एका या ठिकाणी मुक्कामाला आहेत, आपल्याकडे बघत असणारा प्रत्येक व्यक्ती कशा पाहुणे ते बघताना तुम्ही भानगडी करता. एवढ्या विलयापर्यंत, एवढ्या शब्दांपर्यंत. बैल भांडतात ते एका गोठ्यामध्ये येऊन बसतात. त्यावेळेस हे सूत्र भगवंत निरूपण करतात. ह्या चरित्राच्या पशी भांडत एका कुशीची बैल भांडती झुंजती परी कुशीशी कुस लावून बैसते. तुम्हाला काय झालं? माणसाला काय झालं? आज तुमचं माझं जमत नाही म्हणून तुम्ही काय करणार? का जमत नाही? कशामुळे जमत नाही? का कळलं नाही? का आम्हाला चरित्र कळालं नाही? हे जीवन मूल्य आहे. चरित्रातलं जीवन मूल्य आहे. म्हणून आमच्या ठिकाणी असलेला जो माणूस आहे, या माणसाला ह्या चरित्राचे, भगवद्गीतेचे, श्री प्रभू चरित्रामध्ये काही बरेचसे असे चरित्र आहेत की तिथेही जीवनमूल्य आहे. पण आपल्याला बघत असताना सर्वज्ञ श्री चक्र स्वामींचं चरित्र आणि हे सूत्र त्याच्यातलं त्या निमित्ताने हे स्पष्ट सांगतं की जीवनामध्ये अर्थ असेल, आपल्या जीवनाचा खरा अर्थ आपल्याला कळाला. एकच महत्त्वाचा मुद्दा आपल्याला सांगितला आहे की माणसाने माणसापरी असणं गरजेचं आहे. आपलं बोलणं, आपलं उठणं, आपलं बसणं हे सगळं विधीपूर्वक असलं पाहिजे. बोलणं सुद्धा आपलं गोड असलं पाहिजे, मधुर असलं पाहिजे, मधुर असलं पाहिजे. प्रत्येक वेळेस शिक्षा आपण केला आहे.
म्हणून घरामध्ये कलह नसला पाहिजे, प्रेम असलं पाहिजे, आपुलकी असली पाहिजे, जिव्हाळा असला पाहिजे. स्नेह असेल ना ऑटोमॅटिक स्फूर्त माणसाला स्नेह. एकमेकाबद्दल प्रेम असेल तर पटकन सुचतं कोणतरी, आपलं प्रेम असलं तरच सुचतं. प्रेम नसेल तर सुचत नाही. करतो आम्ही, करायचं म्हणून करतो, सांगितलं बाबांनी म्हणून करायचं. पण प्रेम कधी असेल? माझं आपलं मंदिर आहे, आपल्याला सप्ताह चालू होणार आहे, आपल्याला झाडू मारावं लागणार आहे, हे आपल्याला स्वतःहून कळतं का? की स्नेह, आपुलकी, जिव्हाळा ह्या गोष्टी महत्वाच्या आहे. भगवंतही सांगतात की स्नेह कधी असेल तर उचित स्फूर्त, ऑटोमॅटिक स्फूर्त. मग स्नेह म्हणजे काय? ओलावा. स्नेह म्हणजे काय? एक तेल जसं आहे तर दिव्यामध्ये आहे, जोपर्यंत दिव्यामध्ये आहे तोपर्यंत दिवा चालत असतो. तेल संपलं की दिवा विझतो. गाडाबैल मधलं वंगण असतं, ते संपलं, ते आईल संपलं की गाड आवाज करतं. एवढंच नाही, आता आपण कधी बघितलं, आता गुडघ्यांचे आजार आमचे आहेत, गुडघ्यातलं वंगण संपलं, त्याच्यातलं तेल संपलं, डॉक्टर सांगतात तुमच्या गुडघ्यातलं आईल संपलं, वंगण संपलं, असंही म्हणतात आयुर्वेदिक. किंवा बऱ्याचशा काही गोष्टी सांगतात ते संपल्यामुळे तुमचं गुडघं आवाज करतं, ते कट 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 आवाज करतं, त्यात काही आईल टाकता येत नाही. मग तशा पद्धतीचे ट्यूब दिल्या जातात, औषधी दिल्या जात असते. पण गाड्याला तर आम्ही वंगण तर नुसतं तार फिरवला की त्यातला आवाज बनवून जातो. पण आमच्या जीवनामध्ये, आमच्या घरामध्ये ज्यावेळेस स्नेह संपतं ना, त्यावेळेस एकमेकाचे आपण इतके गोडीने बोलतो ना, आता एकमेकाला बघण्याची सुद्धा इच्छा आमच्याकडून होत नाही. का? की आमच्यातलं आपुलकी, आमच्यातलं स्नेह संपलं. बघतही नाही आम्ही एकमेकाकडे, बघण्याची इच्छाही होत नाही. नाही, जमत नाही त्याचं माझं. एका घरातलं एका ताटात जेवणारे. का नाही कळलं हे सूत्र तुम्हाला? कारण की आमच्यातलं स्नेह संपलं. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. भक्ती जिथं असेल ना तिथंच तो दैववान आहे. भक्तीमुळे ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. भक्तीमुळेच, की स्नेह बी भक्तीमुळेच होतं. कारण की ज्ञान प्राप्त करायचं असेल तर भक्तीकडे पहिले यावं लागणार आहे. तुम्ही भक्ती करायला आल्यानंतर, देवधर्म केल्यानंतर तुम्ही गुरूंजवळ बसणार आहे, बाबांजवळ बसणार आहे, काहीतरी चरित्र श्रवण करणार आहे, एखादी स्मृती श्रवण करणार आहे, एखाद्या सूत्राचा आपण अभ्यास करणार आहे. आणि तो ज्ञान झाल्यानंतर खऱ्या अर्थाने आम्हाला कळेल की माणसाला कोणत्या चरित्रामध्ये, कोणत्या ठिकाणी काय आहे, कोणत्या सूत्रामध्ये काय आहे, आमचा विधी कसा आहे, विधी कसा केल्याने काय प्राप्त होतो, विधी करताना विधी स्फुरतो, हे त्यावेळेस कळतं. की गुरूंजवळ आम्ही बसेल त्यावेळेस कळते आम्हाला. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, अगदी छोटे छोटे सूत्र आहेत, पण खूप जवळीक आपल्याला करून गेलेले आहेत. हे सूत्र आपल्याला खूप मोलाचे आहेत. मी जास्त सूत्रांवर बोलणार नाही, फक्त 2च सूत्रावर मी बोलणार. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला स्नेह हवा आहे. स्नेह ज्या वेळेस असेल, भगवंताचा भक्तावर असलेलं स्नेह, भगवंताचं असलेलं भक्तावरचं प्रेम. आचार्य श्री नागदेवाचार्यांना पुरीकरा नागदेवा बोलले, भगवंताने अभिमान घेतला. पूर्वीसारखे नाहीत ना ते, आता बदलले. अभिमान होता, अभिमान होता. अभिमानापोटी भगवंताने अभिमान घेतला आणि हे सर्वस्व त्यांच्याकडे सोपवलंय. मग आपल्या भक्ताचा अभिमान घेणारा तो परमात्मा आहे. मग प्रदून आम्ही सकाळी उठतो, त्याचं स्मरण करतो. का करतो? स्मरण केल्याने आम्हाला होतं काय प्राप्त? ह्या ज्या गोष्टी कशामुळे करतो? की आम्हाला जीवनाचं मूल्य कळालं. की स्मरण का करतो आम्हाला? की आमच्या खऱ्या अर्थाने आम्हाला अर्थ कळाला की स्मरण केल्याने सगळ्या गोष्टी साध्य होतात. सगळ्यात महत्वाचा तो मुद्दा आहे की जोपर्यंत आम्ही स्मरण करत नाही तोपर्यंत पुढची स्टेप आमची, आपण पुढच्या पायरीवर पाय ठेवू शकत नाही. पहिल्यांदा स्मरण करा, नामानेच वेद होईल, बोध होतो, नामानेच सगळ्या गोष्टी प्राप्त होत आहेत, अनुसरणापर्यंत आम्ही पोहोचतोय. म्हणून नामस्मरण आमचं वाढतं. म्हणून हा सप्ताह नामस्मरण सप्ताह आहे आणि गेल्या अखंडित चालू आहे. 24 वर्षापासून सुरुवात आहे. जीवनामध्ये ह्या अगदी छोट्या गोष्टी असतात, आपण समजून घेत नाही, तरुण मंडळी समजून घेत नाही, म्हणून ते बसत नाही. म्हणून प्रिय बोलणं, आपलं बोलणं प्रिय असेल तर मी पहिल्यांदा अगोदर बोललो की घरामध्ये वाद कलह निर्माण होणार नाही. झाला एकदा कदाचित
चालू द्या, आपण शांत बसा, देवाजवळ बसा. आता दत्तात्रयाचं पारण आपण करत नाही, आपण गीतेचं पारण करतो. त्यावेळेस ते चालू आहे ना, चालू द्या. आपल्याला एखादं भजन म्हणा, एखादी आरती म्हणा, काय फरक पडतो? नका ऐकून नाही ऐकल्यासारखं करा. नाही, कान आपण बंद ठेवले तर नाही ऐकलं तर आपण तेवढं शांत राहिलं, ऑटोमॅटिक वाद थांबणार आहे. पण नाही होत, माणसाकडून ऐकल्या जात नाही. तो उभा राहतो आणि तो क्रोधामध्ये संचरला जातो, क्रोध निर्माण होतो आणि ते वाद निर्माण होतात. परंतु भानगडी करू नका. वादाने खूप काही, आणि आम्हाला खूप काही या गोष्टी म्हणजे सांगण्यासारख्या बऱ्याचशा काही आहेत. ज्यावेळेस द्वारकाधीश गोपाल कृष्ण भगवंत, कृष्ण चरित्राकडे जीवन मूल्य आहे की त्या ठिकाणी की ज्यावेळेस दुर्योधनांना आमंत्रित केलेलं आहे, अर्जुन देवी त्या ठिकाणी येणार आहे, दुर्योधन त्या ठिकाणी येणार आहे. दोघांनाही हवंय की देवाकडून आपल्याला हवंय काहीतरी घ्यायचं आहे. त्यांचा स्वार्थ त्या ठिकाणी आहे, दोघांचाही स्वार्थ आहे की मला सैन्य हवंय, एकाला फक्त भगवंत हवंय. मनामध्ये एकच आहे की आता देव आपल्याला पाहिजे नाही. आल्यानंतर तर सगळ्यात पहिल्यांदा आता दुर्योधन त्या ठिकाणी येऊन पोहोचलेले, बसले. आता खाली बसाव का वर बसाव, आपण पायथ्याला कसं बसणार, आपण खाली कसं बसणार, माझ्या बरोबरीचं आहे. कुठं कळालं? बसल्या, भगवंताच्या बरोबरीने बसले, उशाला येऊन बसले. काही क्षणामध्ये थोड्या वेळात अर्जुन देवांचं आगमन त्या ठिकाणी झाले, पायथ्याला बसले. आता आपण खाली कसं बसणार? कारण आपल्या बरोबरीचा आपलाच चुलत भाऊ वर बसला, आपण खाली कसं बसणार? म्हणून त्यांनी वर बसलं. पण वर बसल्यानंतर अविधी होणार. मग काय करायचं? पाय धरले, देवाच्या श्रीचरणाला त्या ठिकाणी सेवा चालू करून दिली. तेवढ्यात जाग आली, उठून बघितलं, अहो कधी आले तुम्ही? विचारलं अर्जुन देवांना. पण मी आत्ताच आलो, माझ्या अगोदर हे आले आहे. ठरल्या पद्धतीने त्यांना हवं ते दिल्या गेलं. अर्जुन देवाला सांगितलं, तुम्हाला काय हवं आहे? देवा, मला तू हवा आहे. दुर्योधन हसला. अरे शेवटी मूर्खच म्हणे तुम्ही, तुमची सगळे खाणंच अशी आहे की काय मागावं हेही कळलं नाही. एखादं सैन्य मागितलं असतं, काही मागितलं असतं, एकट्या कृष्णाला घेऊन काय करणार आहे? त्याला कळालं नव्हतं. अर्जुन देवांना ती गोष्ट कळाली की माझ्या जीवनाचा आकार, माझ्या जीवनाचा खऱ्या अर्थाने जो आधार आहे तो हा परमात्मा आहे. हे मूल्य हे कळालं त्यांना, म्हणून त्यांनी भगवंताला आपल्या जवळ करून घेतला. आणि जवळ केल्यानंतर पुढे काय प्रकार झाला हे तुम्हाला सगळं त्या माहिती आहे, सगळं माहित आहे. अशा अनेक प्रकारे अनेक चरित्रातून आपल्याला सांगता येईल की जीवनाचा अर्थ, जीवनाचं मूल्य, मानवता हा संदेश खऱ्या अर्थाने आपल्याला दिला आहे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. इथून तर शिकलेत नाही. खरा जो धर्म आहे, एकच धर्म आहे की प्रेम जे आहे ना हे खूप मोलाचं आहे, खूप महत्वाचं आहे. आणि सर्वज्ञांनी हेच सांगितलं आहे. ईश्वराचे आपण अच्युत गोत्री हे नातं आपलं आहे. तुम्ही एका देवाचे, एका धर्माचे आहे. ईश्वराशी तुमचं नातं आहे, आमचं नातं सगळं आपण अच्युत गोत्री आहे. कशासाठी भानगडी करायचे, कशासाठी वाद करायचं? हे तर जीवनच मूल्य आहे. वाद आहे, थोड्या गोष्टीने वाद आहे. मला मान मिळाला, मला नाही मिळाला, त्यांना मिळाला, मला हे नाही भेटलं, मला इतकी पूजा केली, मला तेवढंच दिलं, मला एवढंच खायला दिलं, त्यांना एवढं दिलं, त्यांना पाठ दिला, मला चौरंग दिलं. आज सगळं कशामुळे चालू आहे? कशामुळे चालू आहे की आम्हाला जीवनाचा खऱ्या अर्थाने चरित्रातलं मूल्य आम्हाला कळालं नाही आहे. आणि ह्या गोष्टीमुळे कुठेतरी आम्ही संकुचित आहे. नाही एखाद्या कार्यक्रमात नाही खुर्ची भेटली तरी आम्ही अपमानित होऊन जातो आणि क्रोध निर्माण होतो. माझा अपमान केला, मी लग्नाला गेलो, मी सगळं काही केलं, मला खुर्ची सुद्धा बसली नाही, मला कोणी विचारलंही नाही, झाला अपमान. सांगत फिरलो आम्ही. कशासाठी सांगतोय? सैन करण्याची, पचवण्याची ताकद माणसामध्ये येईल, पण चरित्राचं श्रवण करावं लागणार आहे. कारण की ईश्वराचे तुम्ही लेकरे प्रेम करा हो परस्परे प्रेम करता आलं पाहिजे. तुम्हा परस्पर परमप्रीती झाली पाहिजे. नाही होत
परस्पर द्वेष करता येतो माणसाला, एकमेकाला काटा काढतोय, तो सहज काढतो, आम्ही सहज काढतो. का की चरित्र कळत ना, ही गोष्टी होणार नाहीये. परस्परे परमप्रीती, परमप्रीती परस्परे असते. आणि ती प्रीती निर्माण करण्यासाठी काय करावं लागणार आहे की आपल्याला सर्वज्ञांचं चरित्र श्रवण करावं लागणार आहे. आणि ते जोपर्यंत आम्ही श्रवण करत नाही तोपर्यंत कळणार नाही. पूजावसर आम्ही म्हणतो ना, त्याच्यात सांगितलं आहे, श्रवण पठन योगे चिंतने जीव शुद्धी, करुणी पर सुखाची प्राप्तीने भ्रांतसा. श्रवण पठन योगे, श्रवण करावं लागणार आहे, चरित्राचं श्रवण करा. बाबांनी सांगितलं तुम्हाला, आता बाबांच्या पोथी चालू आहे, स्मृतीस्थळावर चालू असतात, ललितचरित्र आम्ही करतो, आम्ही ऐकतो. सांगितलं ना, एखादं स्मृती सांगितली ती श्रवण करा, पठन करा, पाठांतर करा. श्रवण पठन पाठांतर झाल्यानंतर तुमच्या ठिकाणी योग्यता निर्माण होईल. त्यावेळेस आम्ही योग्य बनवू, योग्य बनवण्याचा प्रयत्न करता, पण आम्ही बनत नाही, आम्ही पठन करत नाही. श्रवण पठन योगे, तिचं चिंतन करा. श्रवण पठन योगे चिंतने, चिंतन करा. त्याच्याने काय होणार आहे, जीव शुद्धी. जीवा करता ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. श्रवणही त्याच्यासाठीच करायचं आहे, भक्ती जीवासाठी करायची आहे, देहासाठी आम्ही काहीच करत नाही. कारण की हा नाशिवंत देह जाणार सकळ, आपण बघितलंय, बाहेर बघतो आपण शास्त्रांमध्ये की हा नाशिवंत देह आहे, जाणार आहे, सकळ जाणार आहे. याच आपलं काहीच नाही आहे, कुठं ममत्व याच्यामध्ये ठेवायचं काम नाही, पण ठेवतो आम्ही. इतकं ममत्व ठेवतो, इतकं ममत्व ठेवतो. कोणासाठी की अनेकांनी आम्हाला बघितलं पाहिजे. अरे ज्या देहावर तुम्ही, ज्यावेळेस आमच्याकडे पैसा येतो, धन येतो, दौलत येतो, त्यावेळेस अहंकार निर्माण होतो. आणि अहंकाराचे मूळ तर बुडापासून उपटून फेकायचं आहे. हे चरित्राने आम्हाला शिकवलं, अहंकारच नसला पाहिजे. भगवान गोपालकृष्ण भगवंतांनी अर्जुनाच्या ठिकाणी असलेला अहंकार नष्ट केला, भीमदादांपाशी असलेला अहंकार नष्ट केला, सत्यभामी पाशी असलेला अहंकार नष्ट केला, प्रत्येकाचा अहंकार नष्ट केला. तोपर्यंत परमेश्वर साध्य होत नाही, नाही होत. म्हणून अहंकार नसला पाहिजे. ते उपटून, मुळीपासून उपटून फेकायचं आहे. माणसाचा अहंकार एवढा आहे ना, माझ्याशिवाय होत नाही, बाबांना माझी साथ आहे म्हणून हे सगळं होत आहे, आम्ही नाही गेलो तर काही सप्ताह होणारच नाही. कशामुळं की आमच्याशिवाय काहीच होत नाही, काहीच चालत नाही बाबा, आपलं कुठंच चालत नाही, कुठंच धकत नाही. एवढं धकलं असतं, आम्ही छोटा क्षणभर विचार करा की तुमचं एवढं चाललं असतं, तुमच्या देहावर तरी तुमचा अधिकार आहे का? तुमच्या डोक्यावरचे केस पांढरे झाले, तुम्ही का बोलले नाही त्यावेळेस? तुला पांढरं होता येणार नाही, काळा चरा. ऐकलं नाही, दाताला तुम्ही सांगू शकले नाही, तुला पडता येणार नाही, कानाला सांगू शकले नाही, ना डोळ्याला कोणालाच सांगू शकले नाही. त्याचं काम ज्यावेळेस संपलं त्यावेळेस तो संपत चालतोय. आम्ही लग्नाला जातो तो डाय मारून जातो, काळे दिसले पाहिजे, ते करू शकतात, पण तुम्ही थांबू, बाकीच्या गोष्टी नाही थांबू शकत आहे ना. कोण ऐकतंय तुमचं? म्हणून कोणीतरी ऐको ना ऐको, स्वतःच्या मनाला, स्वतःच्या जीवाला या गोष्टी कळल्या पाहिजे की आपल्या जीवाला खऱ्या अर्थाने जे सामर्थ्य प्राप्त होणार आहे, आपल्यामध्ये जे ताकद निर्माण होणार आहे, आपल्याला खऱ्या अर्थाने जे मूल्य ज्या ठिकाणी मिळणार आहे ते चरित्रातून मिळेल, ते भगवद्गीतेतून मिळेल, ते एका सूत्रपाठातून मिळणार आहे. ही गोष्ट ज्यावेळेस आम्हाला पटेल त्यावेळेस त्याचा चिंतनाकडे आम्ही जाणार आहे. म्हणून भांडण करू नका. भांडतात आपण हमेशा भांडतो, दोघी अन्यायी आहेत भांडणारे. मिटून टाका, जागच्या जागी मिटून टाका. कलह मिटवायचा आहे. सत्याचं कारण काय? घरातला कलह मिटला पाहिजे, शांतता, समाधान हवी आहे. मी अगोदर बोललो की 5,000ची तुमच्याकडे गादी, झोप लागत नाही, झोपीच्या गोळ्या घ्याव्या लागतात. एखादा रस्त्यावर झोपणारा भिकारी सहज झोपतो, इतका गराट मस्त की घोरतो तो. फुटपाथवर झोपणारा व्यक्ती गोरतो, एखाद्या प्लॅटफॉर्मवर झोपणारा व्यक्ती घराघर गोरतो. आम्ही एसीमध्ये असून, घरामध्ये असून, सुखी असून झोपू शकत नाही, झोप लागत नाही. याला कारण काय? की आम्ही समाधानी नाही आहे. ते समाधानी आहे. समाधान मिळालं तेवढ्यामध्ये संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय आहे. मनाचा निश्चय एवढा दृढ पाहिजे की आम्ही समाधानी असलं पाहिजे, संतुष्ट असलो पाहिजे. योगी आहात तुम्ही, योगी. मिळालं तेवढ्यामध्ये समाधान नाही, अजून पाहिजे. आता 8-15 दिवस, महिन्यापूर्वी आमच्या परिसरामध्ये
9,000 10,000पर्यंत कपाशीचा भाव गेला आणि तो पटकन 7,000 येऊन गेला. पश्चाताप करायला लागले बाकीचे. आशा वाढत गेल्या. पटकन दिलं असतं, परवडलं असतं. 7 झाला, काय करावं, पश्चाताप निर्माण होतो. परत वाढीला आशा आहे. आशाने माणूस दुःखी होतोय. म्हणून समाधानी महत्वाची आहे की समाधान, संतुष्ट सततम, समाधानी राहा. तुम्ही संतुष्ट आहे त्याच्यामध्ये समाधानी राहा. हे आम्हाला चरित्राने, गीतेने, भगवंताने हे आम्हाला शिकवलं आहे. दुःखी आहात तुम्ही, कशामुळे दुःखी आहे की जिथं तुम्ही तृप्त नाहीत तिथं दुःखी आहे. पैसा अजून हवा होता, एवढ्याने काय झालं, मला दिलं, याच्यामध्ये मी मनामध्ये केलं की मला इतके मिळायला पाहिजे होते, नाही मिळाले मनासारखे, दुःखी आहे. म्हणून आशाच करायची नाही ना, जे मिळेल ते मिळेल. देईल देवाला जी इच्छा असेल ते मिळेल. हे सगळे देवाचे, देव देईल ते आपले, देवाच असतं सगळं. म्हणून माणसांना, जीवाला ह्या गोष्टीचं ज्ञान हवं आहे. चरित्रामध्ये अशा अनेक जीवनमूल्य आहे, दृष्टांतांमध्ये आहे. मी बळजबरी बोललो बाबा, इतका याच्याने बोलतोय. मला आल्याबरोबर मी एक जाता एवढ्यासाठी सांगेल, कारण की अगदी लहान असतापासून तुम्ही आम्हाला बघितलेलं आहे. किती मोठं झालं माणूस, वयाने मोठा होत असतो, मनाने लहान आहे. लहानपण देगा देवा, लहानपण खूप महत्वाचं असतं. गेल्या 1 वर्षापासून उंच याच्यावर बसायचं नाही, पण तुमच्या आग्रहापुढं खूप अविधीला घाबरतो. कारण झालेला प्रसंग मी पाहिलेला, मी आठवलेला आहे त्या 1-1.5 महिन्यापूर्वी. म्हणून नको होतं. तर मला बाबांशी नाही म्हणता आलं नाही. ज्या दिवशी फोन आला त्या दिवशी रस्त्यावर होतो दादा, की बाबांनी सांगितलं की असं आहे, तुम्हाला घ्यावं लागेल. म्हटलं बाबा ठीक आहे. नाही म्हणू शकत नव्हतो. नाही म्हणा तर तिकडून आज्ञा की काय करावं. आता एक आज्ञा आहे, आडर आहे, ती पाळावी. आज्ञा आहे ती पाळावी. माझ्यापेक्षा विद्वान मंडळी या ठिकाणी याची मी सांगण्याची गरजच नाही आहे. कारण मामा आहेत, अण्णा आहेत, आमचे शास्त्री जे आहेत, हे सगळे जी मंडळी आहेत खूप विद्वान अशी मंडळी आहेत. काय बोलणार होतो, खूप मोठी तयारी केली, खूप असं वाटतं खूप बोला, पण या माणसांपुढे बघे म्हणून मी अगोदरच म्हटलं की त्यांच्यासाठी नाही, फक्त तुमच्यासाठी मी 2 सूत्रांवर बोलणार. हे सगळं जे साध्य होतं, हे जे सगळं प्राप्त होतं, हे फक्त प्रसन्नतेने प्राप्त होतं. आणि तेही चरित्राने आम्हाला शिकवलं आहे, तेही शिकवलं आहे. खूप खूप अशा काही गोष्टी आहेत, छोट्या छोट्या गोष्टी असतात. विधी अविधीचं ज्ञान जे आहे हे परमार्गामध्ये प्राप्त होतं. बसणं उठण्याचं ज्ञान हे परमार्गामध्ये प्राप्त होतं. आणि ते पाळत देखील होते, पूर्वी पाळत देखील होते. या सगळ्या गोष्टीला प्रसन्नता महत्वाची, ती जोडल्या गेली पाहिजे. तुम्ही नामधारक आहात, उपदेशी आहात. नामधारक आहेत, उपदेशी आहेत, तुम्ही वास्तविक मंडळी आहात. तुम्ही आपल्या गुरूंना प्रसन्न केलेला आहे, हा सगळा त्यांचा मनोधर्म तुम्ही पाळतात, प्राप्त होते. तुम्हाला होत नाही असं नाही आहे. तुम्ही दास्य करतात, तुम्ही सेवा करतात. का सेवा का करतात? की तुम्हाला चरित्रातलं ते मूल्य कळालं आहे, सूत्रातलं ते मूल्य तुम्हाला कळालं की दास्याशिवाय पुढचं आपण पुढं सरकणार नाही आहे. भगवंतानी सांगितलं की दास्यच आमचं काय आहे, आम्हाला इथून मुक्त करणार आहे. एक दास्य का म्हणजे परमार्गाची सेवा आहे. आणि म्हणून तुम्ही ही करणारी जी सेवा आहे, हे दास्य आहे. पूर्वी प्रकरण तुम्ही श्रवण केलेलं आहे, त्याचं पाठांतर केलं आहे, घोग केलेलं आहे, बाबांनी सांगितलेलं आहे. म्हणून तर तुम्ही हे दास्य करतायत. नाही मिळत मंडळी, तुमच्यासारखी भाग्यवान मंडळी आजूबाजू दुसरीकडे परिसरामध्ये बघतो तो लवकर प्राप्त होत नाही. हा सगळा क्रम गेल्या 24 वर्षापासून ही परंपरा आपल्या ठिकाणी आहे. आज भगवद्गीतेचं पारायण तुम्ही नामधारक सगळे वाचनिक मंडळी करतात. आम्ही बऱ्याच ठिकाणी सत्संगातून आता सुरुवात केली बाबा, परंतु त्या मंडळींना किती सांगा नाही समजत. त्यांना सांगतो की यार तुम्ही त्या परिसरामध्ये जा, एखाद्या सप्त्यामध्ये 1-2 दिवस तिथं जा, बघा काय असतं. नाही ते मंडळी समजून घ्या. कारण खऱ्या अर्थाने लिहा चरित्रातलं जीवनमूल्य आपल्याला कळालेलं आहे. जीवनातला मूल्य म्हणजे एक नुसता प्रपंचच आहे नाही आहे, परमार्थामध्ये काय आहे हे तुम्हाला कळालं आहे. म्हणून साधनदाता सर्वज्ञ श्री चक्र प्रभूंनी सांगितलेलं एक सूत्र, एक
मोलाचं आहे. सूत्र आपले मित्र आहे, खूप जवळचे आहे. त्यांनी इतकं सांभाळा की ते एक सांभाळत असताना ते तुम्हाला सांभाळतील. सूत्राला तुम्ही सांभाळलं की धर्म रक्षिती रक्षा, धर्माचं पालन आपण केलं तर धर्म आपलं रक्षण करणार आहे. म्हणून मी 2 सूत्र सांगितले की इथं शरण आल्या काही मरण असे. हे चरित्र आहे सावर्डेचं, माहिती आहे आपल्याला. हे जीवन मूल्यच आहे. म्हणून शरण जा, नम्र व्हा. आज हे साधन आहे आपल्याला. हे अधिकरण मंडळी आहेत, ज्ञानी मंडळी, त्यांना नम्रपणे बसा तिथं. आणि तिथून तर खऱ्या अर्थाने आमच्या जीवनाची कलाटणी प्राप्त होणार आहे. आम्हाला कळणार, आमच्या जीवनाचा अर्थ कळणार आहे. नाही तर आपलंच घर, आपलंच दार, आपलंच सगळं काही म्हटलं तर होणार नाही. आपण सगळ्या मंडळींनी हे गोष्टी काळजीपूर्वक लक्ष घाला की हे जीवनमूल्य आहे. दुसरं आहे, एका कोठीची बैल भांडती झुंजती परी कुशीशी कुश लावून बसते. ते भानगडी करतात, सगळे करतात. आमच्या भानगडी झाल्यानंतर आमचं एकमेकाचं बऱ्याच पिढी जात वैर असतं बाबा, पिढी जात असतात. हे मुख्य प्राण्याला कळालं, आम्हाला कधी कळणार आहे. मी बोलता बोलता अगोदर तो विषय काढता तो राहून गेला की त्या सस्याला कळालं की हा परमात्मा आहे, हा माझा रक्षण करणार, त्याला कळालं. माणसाला कुठं कळालं हो? त्यांना बोलावं लागलं, त्यांना निरोपण करावं लागलं देवाला. सस्याला नाही करावं लागलं. तो पटकन जाऊन बसला, आनंदित झाला. पुन्हा बाहेर निघाल्यानंतर इतका आनंद झाला, गगनाकडे बघतोय की अरे मी परमात्माला बोलके केलं. एवढा आनंदित झाला, एवढा अभिमान त्याला आहे की माझा उल्लेख चरित्रामध्ये कायमस्वरूपी असणार आहे. की बोलकं करणारा परमात्माला, जो 12 वर्षाचा साधना करणारा परमात्मा, मौन असलेला परमात्मा, मी बोलकं केलं, माझ्यामुळं एक सूत्र जन्माला आलं, ब्रह्मविद्येचा जन्म झाला. हे फक्त सस्याला एवढा आनंद त्याला झाला. डांगऱ्याच्या नावासारखा प्राणी खऱ्या अर्थाने भाग्यवान नाही त्याला विरह सहन झाला, संपला. डोहामध्ये आपला जीव संपून टाकला त्यांनी. आम्हाला काय झालं हो माणसाला काहीच कळत नाहीये. किती सांगा, कधी काही जाऊ द्या ना, काय हरकत नाहीये. साधू मंडळी आपण गेलो पाहिजे, एकमेकांना नाही त्यांचं माझं जमत नाही, मला जायचं नाही. काय झालं हेच कळत नाही. जमणं खूप गरजेचं आहे. जोपर्यंत वैर सोडून द्या. आम्हाला कोरोनाने 2 वर्षामध्ये खूप काही शिकवलंय, खूप काही शिकवलं आहे. कोणी कोणाचं नाही, सखे सोयरे बंधू भगिनी कोणी कोणा, येथे कोणाचे नाही कोणी. जो तो पाये हित स्वतःचे, नाम मुखी घ्या चक्रधराचे. जो तो आपापले हित बघतोय. मुलगा जवळ नाही, आई जवळ नाही, बाप जवळ नाही, कोणी कोणाला जवळ नाही, भेटू शकलं नाही कोणीच कोणाला भेटलं नाही. तिथेही तुम्हाला जीवनाचं मूल्य कळालं की आता खऱ्या अर्थाने आपलं कोणीच नाहीये. तिथं कोण आहे? तिथं त्यावेळेस आम्ही स्मरण केलं, त्यावेळेस देव आठवला आम्हाला, देवा आता तूच आहे. आणि ज्यांनी स्मरण केलं, ज्यांनी देव आठवला, तो तिथून वाचला. दुःख कमी होत नाही असं नाही, स्मरणाने कमी होतात. हे चरित्र. म्हणून त्या 2 वर्षाच्या वातावरणात खूप काही शिकवलं. म्हणून प्रेमाने जगा, प्रेमाने बघा. सांगता येत नाही आता दुसरा कोणता आणखी व्हायरस चालू झाला, मायक्रॉन, काही सांगता येत नाही. प्रेमाने जगा, प्रेमाने आनंदाने राहा. चरित्राने हे शिकवलं आम्हाला. आनंदाने, खूप आनंदाने राहा, प्रसन्न राहा. प्रसन्न वदनम देव भक्तिमुक्ती प्रदायकम. भक्ती मुक्ती प्रसन्नतेमध्ये आहे सगळ्या गोष्टी. आपल्या गुरूंना प्रसन्न करा, आपण प्रसन्न राहा, अनेकांना प्रसन्न करण्याची भावना आपल्यामध्ये राहा. प्रेमाने जगा, हीच अपेक्षा व्यक्त करतो. आज आपला हा सप्ताह 24 वर्षाचा झाला. लग्नाला वय किती लागतं? 21च्या नंतर सुरुवात होऊन जातं की नाही? हा आता झाला, मोठा झाला आहे, खूप खूप मोठा झाला. 2 तप झाले आहे. भाग्यवान आहात तुम्हाला. मी पुन्हा तुमचे खूप खूप असे आभार मानेल की मला ह्या योग्य बाबांनी समजलं, ह्या सेवेची संधी प्राप्त करून दिली. जीवनमूल्यावर बोलण्यासारखी खूप काही असे विषय होते, परंतु आज आपला पहिला दिवस आहे कथेचा, आपला या व्याख्यानमालेचा सप्त्याचा पहिला दिवस आहे. अवतार दिनही संपन्न होतोय. तुमची गीता जयंती ह्या सप्त्यामध्ये दरवर्षी संपन्न होत असते. किती भाग्यवान हेवा वाटतो. म्हणून मला ह्या ठिकाणी आदरणीय श्रद्धेय प्राप्त स्मरणीय बाबाजी, ह्या ठिकाणी एक मी असंही म्हणू शकते की माझी एक छोटी, मी मागच्या टाईमला सांगितलं की जीवनाला मध्ये काहीतरी अजून बनायचं असेल
तर परीक्षाही महत्त्वाची असते. परीक्षा महत्त्वाची असते. मी वक्ता म्हणून मी या ठिकाणी आलो नाही, एखादा प्रवचनकार म्हणून येणार नाही. मला शिकायचं आहे, इथून काहीतरी मला शिकायला मिळतं म्हणून बाबांना मी म्हटलं, बाबा ठीक आहे, आपल्या आज्ञेचे पालन करून मी या ठिकाणी येणार. 2 शब्द मला जे बोलता येईल ते बोला, याच्यातून मला काय असेल ते मार्गदर्शन करणार हे अपेक्षा व्यक्त करतो. आणि मी या ठिकाणी थोरांच्या समोर, या विद्वान मंडळींच्या समोर उंच असणार बसून 2 शब्द बोलण्याचा प्रयत्न केला. हा एक अविधी मला घडला, हे मला कळतं आहे त्या गोष्टी. परंतु लहानसाला मोठं करणं हेही आम्हाला चरित्राने शिकवलं. खूप काही शिकवलं आहे चरित्राने. म्हणून लहानांना मोठं करणं ही उदारता त्यांनी दाखवली. त्याबद्दल बाबांना साष्टांग दंड प्रणाम. म्हणून मी आभार मानणार नाही, ऋणी आहे. पुन्हा पुन्हा असाच योग या ठिकाणी प्राप्त हो, आपल्या भेटीचा लाभ या ठिकाणी प्राप्त करून दिला. आणि माझे विचार मी या ठिकाणी थांबवतो. सर्वज्ञ श्री चक्रधर